नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, 20 ते 25 खासदार कमी पडले नाही तर राहुल गांधी पीएम झाले असते असं पटोले यांनी म्हटलंय। संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी प्रत्येक कार्यक्रमात गेले। नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावलाय। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होतात आहे। तुम्ही त्यांच्या 2 शपथविधी पाहिल्यात, आता युट्यूबवर बघता येतं। तर त्याच्यामध्ये त्यांनी ईश्वराला साक्षी ठेवून देशाच्या प्रधानमंत्र्यांची शपथ घेतली, पण यावेळीची शपथ घेत असताना त्यांनी संविधानाला साक्षी ठेवून आपल्याला बारीक गोष्ट लक्षात करावं लागतं। फक्त 20-25 खासदाराचा फरक पडला नाही तर राहुल गांधीच प्रधानमंत्री झाले असते, पण 20-25 खासदारांचा फरक पडला।